हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण थांबलो होतो रात्री इथं मुक्कामी. चला आता वरती जायचं आहे आपल्याला रायगडावर. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे रायगडच्या रोपवेवर आणि या ठिकाणी वन पर्सनला म्हणजे एका जणाला या ठिकाणी 325 रुपये तिकीट आहे म्हणजे येण्याचं आणि जाण्याचं मित्रांनो. तर पाहू शकता या ठिकाणी रायगड रोपवे म्हणून लिहिलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत. आता आम्ही रोपवेनं वरती चाललेले आहेत. ते पण तुम्हाला वरती किल्ला वगैरे कसं आहे पूर्ण दाखवणार व्हिडिओच्या माध्यमातून. इथं प्रवेशद्वार आहे मित्रांनो. आपण तिकीट काढलं, आता रोपवेची वाट पाहू राहिलो. रोपवे पाहिजे वरती आमचे रोपवे आले. आता खाली या रोपवेने जायचं आहे आपल्याला. मित्रांनो फायनल आम्ही बसलो आता रोपवेमध्ये आणि आम्ही आता वरती चाललेलो आहेत रायगडावरती. तर खूप छान वाटतंय मित्रांनो. या ठिकाणी वन पर्सनचे घेतलेले मित्रांकडून आमच्याकडून 325 रुपये. एक नंबर आहे, काय घाबरायची गोष्ट नाही मित्रांनो. एक नंबर वाटतंय कारण बाकी जणांना भीती वगैरे वाटते या ठिकाणी, कारण रोपवे खूप जबरदस्त एकदम. लोकेशन वगैरे पाहू शकता आपण आजूबाजूला. तसं तर काही नाही, आता राजांच्या किल्ल्यावर चाललो तर काही टेन्शनच नाही. राजा आहेत आपल्यासोबत, जय शिवराय. मित्रांनो, आपण आले रायगडावर. आता पाहू शकता तुम्ही, इथून वरती जायचं आहे आपल्याला. मित्रांनो, आपण वरती आलो. आता मंदिराकडे जायचंय. इथं वरती दुकानांची सोय पण आहे रायगडावर, पाहू शकता. या गेट मधून आतमध्ये यायचं. इथे मंदिराचं दर्शन घेतलं की या गेट मधून आतमध्ये पूर्वेला सूर्य उगवला. पहिला प्रकाश म्हणजे सूर्याचं पहिलं किरण बरोबर या गेट मधून शंकराच्या मंदिर आहे जगदीश्वराचं. जगदीश्वर म्हणजे जगाचा ईश्वर. नेहमी सकाळ संध्याकाळी या मंदिरात लहान आणि रुंदीने खूप आवडता. राजे त्यावेळेस बुद्धिनी चालाक होते. मोगल तोडफोड करण्यासाठी गडापर्यंत पोहोचले. आतमध्ये अंगाने दिपाड आणि उंचीने फार मोठे असायचे. आतमध्ये घुसताना त्याने वापरून मूर्तीला नतमस्तक व्हायचं. नंतर या मूर्तीची तोडफोड करायची. असे मंदिरांचे लहान दरवाजे ठेवणार. या मंदिराच्या शेजारी हा एक छोटा गेट आहे. या छोटा गेटच्या बरोबर दुसऱ्या पायरीचं नाव लिहिलं आहे, ज्याने गडाचे 14 वर्ष बांधकाम केले. राजा हिरोजीला म्हणले की हिरोजी, या गडाबद्दल तुम्हाला बक्षीस मागून घ्या. हिरोजी लोक राजाला म्हणले, राजा या बक्षिसाच्या अपेक्षेने या गडावरती आम्ही बांधकाम केलेलं नाहीये. राजा आम्ही स्वराज्यासाठी केले. राजा तुम्ही दर्शनासाठी या गेटमधून प्रवेश कराल त्यास तुमचं सौभाग्याच्या पायरीवरती स्पर्श होईल. त्या पायरीवरती फक्त आम्हाला नावाची परवानगी. सध्या हिरोजीनं कागदात मागण्यासाठी पण ते पूर्ण नसतं. आज नावाची पाठी मागितली तरी नावाची पाठी आज किती अमर झाली याची कल्पना करा. सर ज्याने ताजमहाल बांधला त्याची पूर्ण गणन केली गेली. तर ज्याने हा गड बांधला त्याला राजाने नावाची परवानगी. या गेट शेजारी सर आपल्या राजांची समाधी. सर राजांच्या देहेला लागली या जगदीश्वराच्या साक्षीने देण्यात आलेले आहे. आणि राजांच्या समाधीच्या पाठीमागे सर एक वाघ्या पुत्राचं स्मारक ऐकून वाचून आपल्याला माहितीच आहे की त्या वाघ्यावरती वादन असल्यामुळे त्या वाघ्याची माहिती सांगतात. म्हणून त्या वाघ्यासाठी इथे 24 तास पोलीस प्रोटेक्शन सिक्युरिटी वॉचमॅन या ठिकाणी. सर आपली माहिती पूर्ण सांगितली. माहिती संपल्यावर सर माझी प्रत्येक
तुम्हाला माझ्या राजांबद्दल काही शेवटची शेर सांगतो. काशीहून की कला जाती मथुराई में मस्जिद वस्ती अगर न होते शिवराय तो सबकी सुन्नत. जिजाऊ माता तुम्ही जर काही जन्माला नसते आल्या या अंगणात नसती दिसती तुळस. छत्रपती शिवरायांना जर काही जन्माला नसते घातले या मंदिराची उंच उंच नसती दिसते. या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि हीच आंबा माणिक मूर्ती दुसरी दौलत नाही. घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला. चरित्र शिवायचं नाही या महाराष्ट्राच्या काळ्या माती. अंधार फार झाला पाहत एक दिवा पाहिजे या देशाला या रायगडाच्या भूमीला. पुन्हा एकदा जिजाऊचा शोभा पाहिजे. अंधाराला घाबरत नाही कारण त्याला आभाळाची साथ आहे. कोणी पण वागणार नाही ही खरंच मराठ्याची जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहू शकता. एक मिनिट इथून काढू नुसते पुरं पाठ चला मित्रांनो, आपलं दर्शन झालं. आता आपण चाललोय परत. माग मंदिर बघू शकता तुम्ही. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. मित्रांनो, आता मी महाराजांचं समाधीचं या ठिकाणी आम्ही दर्शन वगैरे घेतलेले आहे. आणि या ठिकाणी प्राचीन महादेवाचं मंदिर पण होतं. आम्ही दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही परत खाली चाललेले. मित्रांनो, रायगडावरती आलेले सर्व मी जय शिवरायांचे भक्त असतील त्यांना विनंती करतो, तुम्ही रायगडावरती आल्यानंतर या ठिकाणी बघा किती घाण केलेली मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता आपण. या ठिकाणी जे आपण काही बिस्किट वगैरे काही पाण्याची बॉटल वगैरे घेतो, तर तुम्ही पिल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर कृपया करून या ठिकाणी टाकू नका. कारण हा जो गड किल्ला आहे तो आपल्याला आता सांभाळायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी जी स्वच्छता आहे ते आपल्याला करायची. तर मी तो सर्वांना विनंती करतो की आता या ठिकाणी पाहू शकता भरपूर कचरा पडलेला आहे या ठिकाणी. जर तुम्ही काही खाणार नाही मित्रांनो तर डस्टबिनमध्ये वगैरे टाका. कारण महाराजांचा किल्ला म्हणजे आपला किल्ला आहे मित्रांनो. आपल्याला या किल्ल्याची आता साफसफाई करायची या ठिकाणी. तर सर्वांना विनंती आहे की गड किल्ल्यावर आल्यानंतर तर 100% साफसफाईची किंवा या ठिकाणी आल्यानंतर स्वच्छता वगैरे आपण ठेवायची मित्रांनो. आता मी पूर्ण साफसफाई करतो या ठिकाणी. तिकडे समोर पाहू शकता टकमक टोकी. बोलतो बोलतो मी आता येतो, मी इथे घेऊन या फक्त. हा पुरा गाणं चालू. येतो घेऊन या. तर मित्रांनो, आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. या ठिकाणी वरती आलो आम्ही रायगडावरती आणि आम्ही आता रोपवेने खाली चाललो आहे. पाहू शकता.
येत आहे एक जातं आणि एक येतं मित्रांनो. इथं या साईडला जाऊ राहिले आम्ही वाट पाहू राहिलो आता यायची. पाहू शकतो बोले खतरनाक आहे. ओके आली आता आमची. अरे कमी चालू आहे. बसा रे चल. चला मित्रांनो खाली उतरून आले आता चाललंय. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. मित्रांनो तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर आम्ही रायगडावरती गेलो होतो. आता रायगडावरतून खाली उतरून आम्ही आता गोव्याकडे रवाना होतो मित्रांनो. गोव्याला जातो आहे आम्ही. तर आता आम्ही फायनली चिपळूणमध्ये रत्नागिरी या ठिकाणी पोहोचलो मित्रांनो. आणि अतिशय सुंदर या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे. तर आमच्यासोबत आहे मित्रांनो राहुल कुलाल. तुम्ही त्यांचे यूट्यूब चॅनल वगैरे बघत असाल, अतिशय सुंदर ब्लॉग वगैरे असतात त्यांचे. आणि माझं यूट्यूब चॅनल तर तुम्हाला माहिती आहे, खानदेश वेल बाजारमधून माझं चॅनल मित्रांनो. तर आता मी फायनली पोहोचलो चिपळूणमध्ये. अतिशय वातावरण सुंदर आहे आणि या ठिकाणी पूर्ण समुद्र एरिया आहे मित्रांनो. पाहू शकता आपण या ठिकाणी. आता आमचे राहुल दादा गाडी वगैरे चालवत आहेत. ड्रायव्हिंग वगैरे एक नंबर आहे. पाहू शकता आपण पुढे. या side तर ब्लॉग खूप छान होणार आहे. तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवतो, किती छान आहे, निसर्गरम्य वातावरण आहे एकदम. हे पहा मित्रांनो, पूर्ण नारळ वगैरे त्या ठिकाणी सोपारी वगैरे असते. कोकण म्हटलं गेलं तर एकदम निसर्गाची देणे. आपले राहुल दादा आता गाडी वगैरे एकदम व्यवस्थित चालवत आहेत. कसं वाटतंय राहुल? एकदम मस्त हा, फ्रेश वाटत आहे कोकणात आलो. एक नंबर आहे ना वातावरण. कारण कोकण म्हटलं गेलं तर एकदम निसर्गाची देणे. आणि या ठिकाणी वातावरण पण एकदम थंडगार वातावरण समोर आहे. किती एकदम हे पहा, पूर्ण झाड वगैरे आहेत. एक नंबर वातावरण आहे. आणि आपली पुढे आम्ही आता चहा वगैरे प्यायला थांबणार आहेत. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मित्रांनो. तर रात्री आम्ही मस्त आता कुठेतरी थांबून हॉटेलला जेवण वगैरे करणार आहेत. तर आमचा प्लॅन आहे फायनली. आम्हाला आता रात्री गोव्यापर्यंत पोहोचायचं. आम्हाला काही आता 250 किलोमीटर आहे इथून दाखवत आहे. आलोय आम्ही गोव्यामध्ये. आता आम्हाला किती वाजले? आपण वाजलेत किती थांबा ना. 11 पावणे 11 वाजलेत. आता आम्ही गोव्यामध्ये आलो. आता रूम शोधू राहिलो. आम्हाला उशीर झाला. आता तुम्ही फोन केला होता नाही?
तेवढं मी चालेल आपलं काय गाडीवर